नमस्कार, मी डॉक्टर रुपाली संदीप शिंदे. मला हा चित्रपट खूप आवडला आणि ह्या चित्रपटातून एक संदेश दिला आहे आणि तो खूप छान संदेश तुम्ही दिला आहे की देव दगडात बघू नका, माणसात बघा. आज समाजात आपण बघतो विकलांग, मूकबधीर, अपंग ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला त्यांच्या भावना समजण्याची गरज आहे. आपण देवाने इतकं सुंदर बनवलं आपल्या सगळ्यांना, सगळं काही पंचेंद्रिय आहेत, आपल्याकडे सगळं काही आहे. पण आत्ता ह्या युगात एक लॅक आहे, ते म्हणजे भावना. कुणी आपल्याला अपंग व्यक्ती दिसला, आज रस्त्यावर जाताना आपण बघतो कुणी एका चाकावर चालत असतात लोक. पुणे स्टेशनला मी बघते की इतकी विकलांग लोक आहेत की पण ती कष्ट करतात. 12 तास बसून एखादं खेळणं विकणं किंवा बिस्किटची पुडे विकणं. चित्रपट हा फक्त म्हणजे डोळ्यातून पाणी आणणारा ठेवू नका. आपल्या आजूबाजूला आज भरपूर अशी लोकं आहेत की त्यांना मदतीची गरज आहे. काही काही कुटुंब अशी आहेत की आई वडील दोन्ही अंध आहेत, दोन्ही मूकबधीर आहे आणि त्यांची मुलं इतकी हुशार असतात किंवा ती पण विकलांग असतात. त्यांना मदतीची गरज असते, एक दिशा दाखवण्याची गरज असते. आणि तुम्ही शेवट जो केला आहे ना की एका वारकऱ्याला तो विठ्ठल शोधतोय आणि तो विठ्ठल या माणसात दिसतो. आणि ही माणसं इतकी निर्मळ असतात, त्यांचं मन इतकं चांगलं असतं की आज आपण जे आहोत ना एका काय म्हणतात त्याला की एका चैनीचं आयुष्य किंवा याच्याशी स्पर्धा, इतकी संपत्ती, ही 4 व्हीलर यामागे न पळता खरं आत्मिक समाधान सुख काय आहे ते एकदा चिंतन करा आणि खरंच विठ्ठल कशात आहे ते शोधा. हे मला वाटतं ह्या चित्रपटातून दाखवलं आहे. आणि अशा एका जरी व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात साथ देऊ शकलो तर मला वाटतं आपल्या आयुष्याचं समाधान किंवा एक परमार्थ असा करू शकलो तो खरंच म्हणजे तीच एक विठ्ठलाची साधना, तीच एक वारी आहे. खरंच मी तुमचं अभिनंदन करते. मला हा चित्रपट खूप आवडला आणि मला असं वाटतं की अनेक शाळांमधून, कॉलेजेसमधून की जी आजची युवा पिढी एक भरकटलेली आहे किंवा जी शाळेतली मुलं आहेत, आपण म्हणतो मातीचा एक गोळा आहे, त्यांना आकार द्यायची गरज आहे. हा चित्रपट त्यांनी जर पाहिला तर त्यांच्यासोबतची की त्यांच्या वयाची किंवा आजूबाजूची जी लोकं आहेत, अनाथाश्रम आहेत किंवा मतिमंद मुलांच्या शाळा आहेत, त्यांच्यासाठी वेगळे ज्या निवासी शाळा आहेत तिथे जाऊन ते प्रत्यक्ष बघावं त्यांचं स्ट्रगल आणि त्यांना खरंच सहाय्य करावं की जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचं जीवन कमीत कमी त्याला जगता येईल. आपल्यासारखं तर नाही पण कमीत कमी सुखाने किंवा बेसिक ज्या नीड्स असतात त्या तरी आपल्या सहाय्यामुळे कंप्लीट करता येईल. मला आज हेच सांगायचे सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही एक अशा व्यक्तीला तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला भेटतील, एका अशा व्यक्तीला मदत करा की त्याला खरंच या विठूप्रमाणे गरज आहे आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही सार्थक करा. धन्यवाद.